कॉर्नर बैठकीला सभेचं रूप हेच आमची विजयाची नांदी. प्रभाग 7चे दृश्य पाहता जनता आमच्या पाठीशी खंबीर. हमीद शेख यांची प्रतिक्रिया. निलंगा शहराची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली असून एक थंडगार वारा सुटला असताना निवडणुकीमुळे गरम वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपा काँग्रेसमध्ये कॉर्नर बैठकीचा धडाका मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने निलंगा शहराची थंडी गायब, तर कॉर्नर बैठकीमुळे शहराचं थंड वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये आयोजित कॉर्नर बैठकीला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानेच ही कॉर्नर बैठक सभेत रूपांतर झाली असल्याची भावना काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद इब्राहिम शेख यांनी व्यक्त केली. शहरात निवडणुका सुरू असून वैयक्तिक टीकाटिप्पणी बाजूला सारून शहरातील जनतेसाठी काय करणार आहात हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकत्रित येऊन पत्रकारांना सांगावं आणि मी शहरासाठी निधी कसं आणि कुठून आणणार याचा देखील उत्तर छत्रपती शिवाजी चौकात जनतेसमोर देतो. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलकरकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत होऊन जाऊ द्या जनतेच्या दरबारात समोरासमोर विचार म्हणत भाजपच्या आव्हानाला काँग्रेसने चुनौती दिली आहे. तुम्ही स्वतः बघितलं किती गर्दी होती, काय लोकांचं म्हणणं आहे, काय उत्साह आहे लोकाला चीड आहे. ते निवडणूक पुढे वाढवली. 1 तारखेला 2 तारखेचा मतदान व्हायचा, तुम्ही 20 तारीख वाढवले. लोकाला चीड आहे, लोकाला नको वाटलेलं. लोक ऑलरेडी निर्णय देऊन टाकले होते 2 तारखेला. येणार म्हणजे येणार, काँग्रेस म्हणजे काँग्रेस येणार होतं. लोकाला उलट चीड आल्यामुळं आणखीन मतामध्ये भर पडेल आणि लोक काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला निवडून देतील अशी आशा आहे. भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत संजय हलकर्कर, ते असं म्हणाले की मला हमीद बिना एक प्रश्न विचारायचा की ते निधी कसं आणणार, कुठून आणणार, तर त्यांना उत्तर अपेक्षित आहे असं म्हणतात. बघा, मी 2008-9 मध्ये सुद्धा नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून काम केलो. त्या टायमाला सत्ता नव्हती, आघाडीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून होतो. सत्ता त्या टायमाला नव्हती. त्या काळात सुद्धा पैसे आणून 1 वर्षामध्ये भरपूर मोठा विकास केला आणि मी बी तिथलंच माणूस होतो. मला माहिती आहे सगळे काय रस्ते आहेत, काय वाटा असतात पैसे आणायचे, फंड आणायचे. सरकारी पक्षाचा नसतो, सरकारी जनतेचा असतो. त्या जनतेच्या सरकारमध्ये पैसे नगरपालिकेचे असतातच, ते द्यावंच लागतं. नाही तर त्याच्या बावजूद आम्हाला जे काही ते सोर्स आहेत वापरायला माहिती आहे आम्हाला, कुठून पैसे आणतात, कसं आणतात, त्याच्याबद्दल पूर्ण कल्पना आहे, मला पूर्ण स्टडी आहे. ही कॉर्नर बैठक होती की सभा होती? ही छोटेखानी कॉर्नर बैठक पण सभा होती. एवढी मोठी? आता लोकांचा उत्साह तसा आहे. खुर्च्या आम्ही 500 ठेवतो, पुन्हा वाढले खुर्च्या. लोकांचा उत्साह तसा आहे ना. 500 खुर्च्याला परत 200 खुर्च्या मागावं लागले आम्हाला. इतकं मोठं खुर्च्या असा कॉर्नर बैठकच होती, छोटीखानी कॉर्नर बैठक होती. लोक आहेत तसं येऊच राहिलेत. अहो, त्यांना बोलल्यावर लोक येणार गेलेत, धरून म्हणावं लागत, दम द्यावं लागला, ये म्हणून भैया बुला रे मुलाला म्हणावं लागलं. अशी पोझिशन आहे. इथं काहीच नाही, बिचारे स्वतःहून सेल्फ आलेत. इथं काही हे नाही, काही नाही. आणि बाकीच्या ठिकाणी तसं ती बिर्याणी खाऊ घाललेल्या आहेत, दालचा खाना खिला रही, वैसा कुछ भी नाही. नको पैसे देऊ हे कुछ भी नाही. आले लोक बिचारे, आले, सभा ऐकले, मत ऐकून घेऊन गेले. एवढा उत्साह आहे लोकांमध्ये, जनतेमध्ये. एवढा उत्साह आम्ही कधीच बघलो नाही निवडणुकीमध्ये. जनतेचा उत्साह, तुम्हाला मिळत असला प्रतिसाद, कसं पाहता 21चा निकाल? विजय निश्चित आहे. विजय निश्चित म्हणजे निश्चित आहे. त्याला काही राखणार नाही, थांबणार नाही, काय करणार नाही. आणि विजय 2 तारखेला बी होणार होता. आता त्याच्यापेक्षा जास्त मतांना आमचाच विजय होणार आहे, काँग्रेस पक्षाचाच विजय होणार आहे. तुम्ही असं म्हणता निवडणूक ही जनतेने हातात घेतली, काय त्याच्यावरती अधिक काय माहिती सांगते? अधिक काय, आता आम्ही येवलाला म्हणल्यावर वाट बघलेली जनता नसता. लोकांना जाऊन दरवाजे खटखट करावं लागलेलं आहे. निरोप दिला असेल तर लोक येऊन रस्त्यात थांबल्यात. बघा आमचं काम, बघा नाली, बघा रस्ते, बघा 8-10 वर्षामध्ये किती वाटोळ झालं शहरात दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ शूटिंग करून दाखवल्या लोकांना आम्ही. नाल्या तसेच पडल्यात, रस्ते तसेच पडल्यात, लाईट तसंच आहे, खड्डे तसेच आहेत, चालताही नाही गेलंय. दाखवले सगळे, तिथले महिला माणसं सगळे आम्हाला दाखवलेले आहेत. त्यांना अपेक्षा आहे आमच्याकडून काहीतरी करायची, की करतील लोक असं त्यांना वाटलेलं आहे. कारण काही नाही केलं नाही. सत्ता बी होती, सगळी होतीच की. सत्ता नव्हती का? सत्ता यांच्यापेक्षा सगळी सत्ता होती. गल्लीपासून दिल्ली पण सत्ता होती. करायची इच्छा झाली तर त्यांनी करू शकले असते, त्यांना करता आलं नाही. म्हणून लोकांना वाटलं की आता करू शकत नाहीत, ही फेल ठरले. मागली नगरपरिषद बॉडीचे काय काय कलाकारी झालेले, किती माणसं आहेत, काय माणसं कसे उमेदवार होते, सगळं जनतेला माहित आहे. कामकाज कोण करतंय, का केलंय, कसं केलंय. आम्ही काही विशेषतः फोडून सांगायची गरज नाही. लोक शाणे सगळे, कळतं लोकांना. पैसा, दारू, चपटी, बिर्याणी, आता सांगितल्याप्रमाणे हे 19ला किंवा 20ला वाटप होती येतील अशी आशंका किंवा शंका, संशय आहे. अरे आजपासून चालू आहे ना.
आज सर 2-3 दिवस चालू आहे ना, काय होतं सर मला सांगा. वाढवायचं काम तारीख वाढवायचं कारण नव्हतं ना. तुम्ही भाषणात उल्लेख केले. हा. आहे ते चालूच आहे ना, चालूच आहे. बघा जाऊन, तुम्हाला माहित आहे, आम्हाला कशा तुम्हाला माहित आहे. जेव्हा चालू आहे ना बघा. चला जर का दादा पिरमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला आज. बघा 100 किलोची बिर्याणी पडली झाली की नाही बघा. चला आत्ता माझ्यासोबत चला दाखवतो. 100 किलो बिर्याणी तिथं बघा, सगळ्या लोकांना बोलली तिथं. नसेल तर खोटं चला दाखवतो तुम्हाला. जे विकासाच्या नावावरती का करायचे? काय विकास, काहीच नाही विकास. काय लोकांना फक्त 1 महिना फुल वाटायचं, बाकी सगळ्या गोष्टी खाऊ पिऊ घालणे, पैसे वाटप करणे, काय बी करणे, बोलतापा देणे आणि निवडून यायचं. 1 वर्ष फार फुल हात जोडायचे लोकांना. हात जोडणे, पैसे देणे, का करायचं 4 वर्ष 5 11 महिने यायचं नाही पुन्हा. ते तर मग विकासाच्या बळावरती आम्ही मत मागतोय. मग विकास कुठला आहे? विकासावर बळाव घेतले असते तर व्यक्तिगत टीकाचं कामच केले नसते. विकासावर बोला, करा शिवाजी चौकामध्ये बैठक, लावा नगराध्यक्षाची बैठक, या शिवाजी चौकामध्ये उमेदवार उभा करा पूर्ण. मला विचारले ते 1-2 पत्रकारांनी, तुम्ही तयार आहेत का शिवाजी चौकात म्हणून. शिवाजी चौकात टेबल लावा, विचारा कोणाची विकासाचे धोरण काय ते सांगावं. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी काय तुम्ही दिवा लावणार 5 वर्षात, मागे का करणार ते मी बी सांगतो. या लाईव्ह घ्या बघा. आम्हाला विचारले होते त्यांनी, आम्ही त्याला संमती दिली होती. तुम्ही लाईव्ह घेता का म्हणून. कुणी तर पत्रकार 2 आले होते, मला विचारलं तुम्ही लाईव्ह घेता चौकात. हो म्हणलो. आता म्हणून सांगा जाऊन त्यांना शिवाजी चौकात या म्हणा लाईव्ह करायला. त्या नगराध्यक्षाला पैसे कुठून आणतो विचारतो, देतो तर या म्हणा. तयार आहात तुम्ही? हा, अरे बिलकुल तयार आहे. चॅलेंज देऊन तयार आहे. चला या म्हणा.